आणि आता बातमी पुण्यात नाही, दारूच्या नशेत रस्त्यावर अक्षरशः पुण्यात धुमाकूळ बघायला मिळाला। भरधाव चारचाकीतनं तरुणांनी स्टंटबाजी केली। हातात बिअरच्या बाटल्या घेत चारी बाजूच्या काचा उघडून तरुणांनी धिंगाणा केला। कमरेपासनं शरीर बाहेर काढत भरधाव कारमधनं स्टंटबाजी करण्यात आली। सेनापती बापट रोडवरनं लॉ कॉलेजकडनं नळ स्टॉप आणि तिथून डेक्कनच्या दिशेनं प्रवास करत धुमाकूळ घातला। तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांकडनं कारवाई करण्यात आली। डेक्कन पोलिसांकडून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी हरियाणातनं मित्रांना भेटण्यासाठी पुण्यात आले होते। मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर दारूच्या नशेत त्यांनी रस्त्यावर गोंधळ घातला। या प्रकरणाचा डेक्कन पोलिसांकडनं पुढील तपास सुरू आहे। तर नागपूरमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीला सुमारे 3 महिने डिजिटल अरेस्टमध्ये ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला। हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 16 वर्षीय विद्यार्थिनीला सुमारे 3 महिने डिजिटल अरेस्टमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। आक्षेपार्ह छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीकडनं पीडितेचा अनेक दिवस मानसिक छळ सुरू होता। ठाणे येथील आरोपी निर्भय उर्फ आकाश माधव पाखरे याला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीकडनं 2 मोबाईल्स आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले। आरोपीनं पासवर्ड न दिल्यानं उपकरण न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवली। सुमारे महिनाभर आधी आरोपी नागपुरात आल्याचे आणि मुलीचे लैंगिक शोषण केल्याचं तपासात समोर आले।